आजची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। महाराष्ट्राचा मतदार आता बाहेर पडलेला आहे आणि महाराष्ट्राचं सरकार निवडून देण्यासाठी, लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी मतदान सुरू झालेलं आहे। महाराष्ट्राच्या मतदार राजांना मतदानाला सुरुवात केली आहे। मोठमोठे दिग्गज बाहेर पडताना दिसतात, तेही मतदान करताना या ठिकाणी दिसून येत आहेत। सकाळी सकाळी गुलाबी थंडी आहे आणि अशामध्येच लोक बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहेत। आणि लोकशाही मराठीच्या माध्यमातून या मतदान प्रक्रियेचे सर्व अपडेट आपण बघत आहोत। आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत। नांदेडमधून कमलाकर बिरादार, तर मुंबईमधून उमेश करंजकर आणि स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सगळ्यात आधी आपण नांदेडमध्ये जाऊयात। कमलाकर, काय सांगाल? या ठिकाणी दोन निवडणुका होत आहेत, एकीकडे विधानसभेची निवडणूक आहे, त्याचबरोबर लोकसभेची पोटनिवडणूक सुद्धा होतीये। कसं चित्र दिसतंय? मतदान कशा पद्धतीने सुरू आहे? नक्कीच फरा, नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होऊ घातलेली आहे, ज्यासाठी रवींद्र चव्हाण आपलं काँग्रेसकडून आपलं नशीब आजमावत आहेत, तर भाजपकडून संतोषराव हंबर्डे हे आपलं नशीब आजमावत आहेत। एकूण लोकसभेसाठी 19 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत, तर विधानसभेसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 9 विधानसभा आहेत। 9 विधानसभेसाठी 165 इतके उमेदवार आपलं आज नशीब आजमावत आहेत। आणि सकाळी 7 वाजल्यापासून आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। मी आता बूथवरती आहे, या ठिकाणी आपण बघू शकतोय की अनेक लोक जे आहेत या ठिकाणी 6:30 वाजल्यापासून हे मतदार या ठिकाणी उभे होते। निश्चितच कमलाकर, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।